मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, कारण मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरत असतो. अपयश आलं की आत्महत्या करतो, बाटल्या तोंडाला लावतो. याचा अर्थ आपण काय आदर्श घेत आहोत महाराजांचा? अरे, महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकली, पण कधी कुठल्या किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांगण पाहिलं नाही. त्यांच्यावर अनेक संकटे आली, पण ते कधी खचले नाही. पण आजचा तरुण थोड्या अपयशाने खचून जातो, निराश होतो. अरे, तरुणांनी खचून न जाता, आलेल्या संकटांशी न घाबरता शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. अरे, शिवरायांचा महाराष्ट्रात जर का आजचा युवक जनावरासारखा वागत असेल तर खरंच खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. परस्त्रीला माते समान मानणारा माझा राजा, महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय अलग करण्याचे आदेश माझ्या राजाच्या राज्यात होते. माझ्या राजाच्या राज्यात महिलांना 50% आरक्षण तर नव्हते, पण 100% संरक्षण नक्कीच होते. अहो, महाराजांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजा असल्याचा अभिमान होता. विजयसारखी तलवार चालून गेला आणि त्याच्या छातीवर हिंदुस्थान हलून गेला. वागणं खाणे अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. असा महाराष्ट्रात एकच राजा होऊन गेला. सूरज की बात ही छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया, शिवाजी उसका नाम है. नव्हत्या सोयी नव्हत्या सुविधा, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच आज 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा महाराजांचे चारित्र्य आपल्याला प्रेरणा देते. अहो, शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी काही कठीण नाही, फक्त मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती आणि माणुसकी हवी. मग बघा कसे निर्माण होतील घराघरात छत्रपती शिवाजी. जिंकुणी दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता. लाख मोलाचा माझा राजा बादशाशी याच मातीत लढला होता. शेवटी जाता मी एवढंच म्हणेन की केवळ दाढी मिशी वाढून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतो. तर शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर का आपण जगलो तर शिवराय नव्हे, पण नक्कीच शिवरायांचा मावळा होऊ शकतो. मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, तुझी पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे. धन्यवाद.